नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। एकीकडे भाजपकडून स्वबळावर सत्ता मिळवण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शहरातील माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी भाजपकडे आकर्षित होत आहेत। या सगळ्या घडामोडींमध्ये आता आणखी एक मोठं नाव भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते मुंबईत हा प्रवेश सोहळा ठेवण्याचा विचार होता। मात्र आता भाजपकडून नवा पॅटर्न वापरला जातो असून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश सोहळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार येत्या सोमवारी 30 जूनला नाशिकमध्ये भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। गीते यांच्यासह इतर माजी नगरसेवक पक्षात प्रवेश करणार आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून सध्या येईल त्याला प्रवेश या धोरणानं स्वागत सुरू आहे, पण प्रत्यक्षात इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे। महापालिकेत 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचं लक्ष्य भाजपने ठेवलं असून त्यासाठी हा पूर्वतयारीचा भाग असल्याचं सांगितलं जातं। महाविकास आघाडीमधील माजी नगरसेवकही आता महायुतीकडे वळताना दिसत आहेत। सुधाकर बडगुजर, माजी महापौरांचा अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। त्याचवेळी शिंदे गटात देखील माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळा पार पडला। त्यामुळे भाजप शिवसेना विरुद्ध उद्धव सेना अशी ओढाताण सध्या नाशिकच्या राजकारणात सुरू झाली आहे। गणेश गीते यांचा शक्ती प्रदर्शन प्रवेश सोहळा भाजपसाठी फक्त एक राजकीय हालचाल नसून येणाऱ्या निवडणुकीत नव्या ताकदीचं प्रदर्शन ठरणार का? नाशिकच्या राजकारणात हा मुहूर्त कोणाला फायदेशीर ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकीय प्रवेशाचा हंगाम सुरूच आहे, मात्र कोणाचा प्रवेश भाजपला किती जागा आणि ताकद मिळवून देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।